मी हंसराज मराठे पुनश्च तुमचं एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हंसराज मराठे सिंदबादमध्ये स्वागत करतो. गुड मॉर्निंग. ही 21ची सकाळ आहे. काल आम्ही अकोल्याहून हासीमारा आणि तिथून जयगाव असे आलो. 20th night. आज 21 तारीख आहे. आज आम्ही This is इथे जयगाव. हॉटेल बरसानामध्ये रात्री जो मुक्काम केला होता तर सकाळी ब्रेकफास्ट करून आणि आम्ही निघणार आहोत. निघाल्यानंतर पायी इथून चालत जाऊन इमिग्रेशन ऑफिसपर्यंत जाणार. आमचं सामान कारमध्ये टाकून बॉर्डरच्या पलीकडे येईल आणि तिथे जे इमिग्रेशनची प्रोसेस आहे ती इमिग्रेशनची प्रोसेस आमचा जो गाईड आहे तो गाईड सोनम आम्हाला मदत करेल आणि ती पार पाडेल. तर आता आम्ही सध्या आपण हे फूट शोलिंगचा पलीकडचा भाग पाहतो आहे, भिंतीच्या पलीकडचा. अँड दिस इज द रोड व्ह्यू मार्केट एरिया. हा मेन रस्ता आहे जिथे की हे हॉटेल बरसाना आहे जयगाव. आणि आता या हॉटेलच्या गॅलरीमधनं जो नजारा समोर दिसतो आहे, हिरवेगार डोंगर, हे पलीकडे फूट शोलिंग, जयगावचाही भाग जो आहे भूतान तोही डोंगरामध्ये आहे. आणि हा जून महिना चालू असल्यामुळे इथे या सीझनला भरपूर पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे सगळीकडे हिरवगार नजारा आहे. डोंगरामधून झरे वाहतात आहेत, नद्या दुथडीवरून वाहतात आहेत, असं सगळं इथे दृश्य आहे. तर आता हे आपण हॉटेल बरसानाची जी गॅलरी आहे तिथून आपण हे सगळं दृश्य बघतो आहोत. हे फूट शोलिंगमधलं दृश्य आहे, भिंतीच्या पलीकडचं. This is the view from my hotel balcony of that cooking Shillong. हे रस्त्यावरती एक लच्छा पराठ्याचं दुकान होतं. मी हा प्रकार पहिल्यांदाच पाहिलेला होता, लच्छा पराठा कसा बनवतात ते. त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ शूटिंग घेतलं आहे. हे झालं ना, म्हणजे ट्रॅपमध्ये आला तर तो मग शेवटी काय म्हणे, तेव्हा मी मॅनेजर नाही आहे म्हणे. आता सकाळी आमचं जे पॅकेज होतं त्याच्यामध्ये आमच्याकरता ब्रेकफास्ट हा कॉम्प्लिमेंटरी होता. तुम्ही बघू शकता हे ब्रेकफास्टचे जे पदार्थ आहेत ते ब्रेड, बटर, टोस्ट, केळी, त्याच्यानंतर ही पुरी आहे, नंतर छोले आहेत आणि पोहे आहेत, त्याच्यानंतर कॉर्नफ्लेक्स पण होते. असे विविध पदार्थ उपलब्ध होते. आणि हे इथे हा डायनिंग हॉल आहे त्यांचा, स्पेशली ग्रुप्स करता. तो नाश्ता झाल्यानंतर आम्ही पायी इमिग्रेशन ऑफिसला आलो आणि आमच्याबरोबर हा आमचा गाईड सोनम आहे. तर आता इथून पुढे आमचं इमिग्रेशन प्रोसेस सुरू होते. हे जे इमिग्रेशन ऑफिस आहे इथे पायी चालत ह्या एका वेगळ्या सेक्शनला इथे यायचं. इथे दोनच गोष्टी चालतात, एक म्हणजे व्होटर्स ID आणि दुसरं म्हणजे व्हॅलिड पासपोर्ट. आधार कार्ड इथे चालत नाही. बरेच लोक समजुतीतून आधार कार्ड घेऊन येतात आणि त्यांची पंचायत होते. तेव्हा ह्या गोष्टीची नोंद घ्यावी की इथे दोनच गोष्टी चालतात, वोटर्स ID आणि व्हॅलिड पासपोर्ट. तर आता इथे आम्ही ह्या इमिग्रेशन प्रोसेस जी चालू आहे तर त्याच्याकरता आम्ही बसलेले आहोत. आमचा गाईड जो आहे ती जी काय प्रोसेस करायची कागदोपत्री ती करतो आहे तिकडे. त्याच्यानंतर
आम्हाला एकदा त्यांचा जो ऑफिसर असतो इमिग्रेशन त्याच्यासमोर उभं राहावं लागतं, तो व्हेरीफाय करतो आणि कागदपत्र सगळी तयार झाल्यानंतर ती कागदपत्र आमचा गाईड घेऊन येईल आणि तो घेऊन आला आहे आता आणि ती प्रोसेस कंप्लीट झाली आहे. त्याच्यानंतर इथे एक पारंपरिक पद्धत आहे स्वागत करायची. भूतानमध्ये हा पांढरा स्कार्फ घालून स्वागत केलं जातं. ते आमचं स्वागत केलं आहे आणि आम्ही परत गाडीमध्ये बसलो आहे. टोयोटाची हेज गाडी आमच्याकरता त्यांनी पाठवलेली आहे. आता त्या गाडीमधनं आमचा फुनशोलिंग ते थिम्फू असा 150 किलोमीटरचा प्रवास सुरू झालेला आहे. साधारण ह्या 150 किलोमीटरला तिथे 4.5 ते 5-6 तास लागतात, कारण नागमोडी वळण आहेत, डोंगरदऱ्या आहेत, चढाव आहेत. त्याच्यानंतर 5-6 तासाच्या प्रवासामध्ये 1-2-3 वेळा मध्ये थांबल्या जातं. एकदा जेवायकरता थांबल्या जातं. त्याच्यामुळे ही वेळ वाढते. तसंच रस्त्यामध्ये जे काही पाहण्यासारख्या गोष्टी आहेत 2-3 तिथेही थांबलं जातं. आता हे एक रस्त्यात आम्ही टी ब्रेक घेतला होता, टॉयलेट ब्रेक होता, तर तिथे भाज्या आणि फळं याचं मार्केट होतं. इथे थोडेसे वेगळी फळं होती. आता ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू जो असतो तो कच्चा जर्दाळू इथे होता, तो आम्ही 1 किलोभर घेतला होता. फार चांगलं फळ आहे ते. आपण आपल्या इथे वाळलेले जर्दाळू खातो. त्याच्यानंतर इतरही भाज्या बघण्यासारख्या होत्या. तर हा आमचा एक टी ब्रेक होता. तिथे चहा घेतला आणि मग परत प्रवास आमचा सुरू झाला. वातावरण ढगाळ होतं. काही ठिकाणी भुरभुरही चालू होती रस्त्यामध्ये, पण खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस नसल्यामुळे आम्हाला प्रवासाला काही तसा अडथळा आला नाही. तर अशा प्रकारे अगदी छान वातावरण होतं. हा एक शॉर्ट ब्रेक होता आमच्याकरता. आम्ही सकाळी साधारण 8:30-9 वाजता हा प्रवास सुरू केला आणि ही आमची हेज गाडी आहे टोयोटाची. आमचं सामान बरंच असल्यामुळे मोठी गाडी दिली होती त्यांनी. आम्ही प्रवासी 4च होतो. 5वा सोनम गाईड होता, 6वा ड्रायव्हर होता. पण गाडी मात्र 8-10 सीटर होती. पाठीमागे सगळं सामान ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे कम्फर्टेबल होतं. हे मध्ये रस्त्यात एक जागा आहे, तिथे स्तूप आहेत, बुद्ध स्तूप आहेत आणि सभोवताली बगीचा आहे. खूप सुंदर फुलं आहेत, आजूबाजूला पक्षी आहेत. मी आणि दीपक जोशी आम्ही दोघंही वाईल्डलाईफ फोटोग्राफर असल्यामुळे आम्हाला कुठेही पक्ष्यांची हालचाल जाणवली की लगेच आमचे कॅमेरे सरसावतात. तसंच ही सुंदर फुलं आहेत, ही पण सगळ्यांना आकर्षित करतात. खूप सुंदर फुलांचे ताटवे तिथे होते, ज्याचं मी थोडंसं चित्रण केलेलं आहे. फुलांच्या आकारामध्ये, रंगरूपामध्ये इतकं वैविध्य होतं की ही फुलं आपल्याकडे पाहायला मिळत नाहीत. साहजिकच आहे, वातावरणाप्रमाणे सगळ्या गोष्टींमध्ये बदल होतो. आता इथेही ढग आलेलेच होते, ढगाळच वातावरण होतं, पण पाऊस नसल्यामुळे आम्हाला मोकळ्यात फिरता येत होतं. ही एक जमेची बाजू होती. हे जे स्तूप आहेत याच्यावरती कलाकृती, नक्षीकाम आणि यांची धाटणी, बांधणी ही आकर्षक होती. हे पाहण्यासारखं होतं. तर आम्ही इथे थोडा वेळ थांबलो आणि हे बघून आम्ही आता पुढे निघणार.
या स्तूपांवरचं रंगकाम आणि आकृत्या अतिशय सुंदर होतं. हे परत मी फुलांचं शूटिंग घेतलेलं आहे. खूप सुंदर फुलं आहेत इथे. रस्त्यातल्या प्रवासामध्ये जे सुंदर ते टिपायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात पक्षी असू शकतात, फुलं असू शकतात. इतक्या विविध प्रकारची, विविध रंगाची फुलं आम्हाला इथे पाहायला मिळाली. ती सगळी चित्रित करायचा प्रयत्न केलेला आहे आणि दाखवायचाही प्रयत्न केलेला आहे. ही घंटेच्या आकाराची फुलं होती. हा एक ब्लॅकबर्ड आहे जो की आपल्याकडे दिसत नाही, तिथे दिसतो. आता हे एक रिनशेडिंग खरबंदी गोंपा असं याचं नाव आहे. म्हणजे थोडक्यात ही बुद्ध मॉनेस्ट्री आहे. याचं 30 रुपये तिकीट आहे. इथे जवळपास 60% ठिकाणी तिकीट आहे आणि तेही थोडं का नाही आहे. आता इथेच फक्त 30 रुपये आहे. अदरवाईज 300 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये असं तिकीट आहे. त्याच्यामुळे साधारण पर हेड सगळे जर पॉईंट पाहिले तर प्रत्येकी 2,000 ते 3,000 रुपये तिकिटांमध्येच खर्च होतात. तर त्या हिशोबाने तुम्हाला सोबत कॅश कॅरी करावी लागते. तर आता इथे हे आम्ही त्या गोंपाकडे चाललो आहोत. हा थोडासा उंचावर आहे आणि इथून खाली फुंटशोलिंग आणि जयगाव अशी दोन्ही गावं दिसतात वरनं. इथेही खूप सुंदर सुंदर फुलं होती. त्याचे विविध रंग, अतिशय आकर्षक रंग असे होते फुलांमध्ये. इथे मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी बरंच चालावं लागतं कारमधनं उतरल्यानंतर आणि बहुतेक ठिकाणी पायऱ्याही चढाव्या लागतात. तेव्हा तुमचे पाय शाबूत असायला पाहिजेत, तरच तुम्ही हे सगळं करू शकता. हे इथे वरनं तुम्हाला दूरवर जयगाव आणि फुंटशोलिंग शहर दिसतंय. आता इथे बहुतेक सगळ्या मॉनेस्ट्रीजमध्ये आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे फक्त बाहेरचं जे सौंदर्य आहे वास्तुशास्त्राचं ते मी दाखवलेलं आहे. आतमध्ये परमिशन नसल्यामुळे शूटिंग करता येत नाही. हे बाहेरनं जितकं घेता येईल तितकं मी शूटिंग घेतलेलं आहे. हे तुम्हाला समोर दिसतं आहे गाव, ते फुंटशोलिंग आहे आणि त्याच्या पलीकडे जयगाव आहे. सांगितलं लिहून ठेवलं पाहिजे.
इथल्या सगळ्या मॉनेस्ट्रीमधलं लाकडाचं काम, त्याच्यावरचं नक्षीकाम, त्याच्यावरचं रंगकाम हे पाहण्यासारखं आहे. आतमध्ये बुद्ध मूर्ती आहेत आणि त्याच्यानंतर बटर लॅम्प्स ठेवलेले असतात. लोकांनी काही केलेले ऑफरिंग्ज असतात. ऑफरिंग्जमध्ये काहीही असू शकतं. आता हे आम्ही सगळं ते बघून आणि खाली उतरलो आणि परत थिंपूकडे आगेकूच सुरू केली. आता हे मध्ये एक चेकपोस्ट आलेलं आहे. तिथे जागोजागी कागदपत्र, तुमचं वोटर्स ID हे चेक केलं जातं. त्याच्यामुळे तिथे कोणीही घुसू शकत नाही. अनधिकृतरित्या कोणालाही प्रवेश नाही. आता हे आमचा रस्त्याने प्रवास सुरू झालेला आहे. परत थिंपूकडे मार्गक्रमण करतो आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवगार डोंगर आहेत. खाली कंटिन्युअसली एक नदी तुम्हाला फॉलो करते. आकाशात साथीला ढग आहेत, ते कधी खाली उतरतात परत वर जातात. अशा प्रकारे निसर्ग सौंदर्य न्याहाळत आम्ही पुढे मार्गक्रमण करत होतो आणि अतिशय रम्य असा हा प्रवास होता. रस्तेही चांगले होते. ट्रॅफिक सेन्स लोक फार बाळगतात. मी इथे कालच्याच व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे कुठेही ट्रॅफिक सिग्नल्स नाही आहेत, हे त्याचं द्योतक आहे. परत ह्या भागात ढगाळ वातावरण होतं, पण आमचं नशीब चांगलं की पाऊस सुरू झालेला नव्हता. पाऊस असता तर कदाचित आम्हाला हे सगळे मोकळे भाग जे आहेत ते फिरता आले नसते. आता हे एक बिझनेस मॅनेजमेंटचं कॉलेज आहे. मी जेव्हा एका मित्राला सांगितलं की मी भूतानला चाललो आहे, तेव्हा त्यांनी मला एक प्रश्न केला की भूतानला काय आहे. तर भूतानला आहे काय, तर आता हे पाहतोच आहे आपण की भूतानला दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे बुद्ध मॉनेस्ट्री आणि दुसरं म्हणजे निसर्ग. तसं हा सामान्यांकरताची गोष्ट आहे, निसर्ग आणि बुद्ध मॉनेस्ट्री. तिसरा भाग जो आहे, इथे विविध प्रकारचे पक्षी मुबलक प्रमाणात आहेत. त्याच्याकरता थोडं वेगळं फिरावं लागतं आणि आम्हाला ते याच्यामुळे फिरता नाही आलं. तरी पण आम्ही जिथे जिथे राहिलो, मी अशी ठिकाणं सिलेक्ट केली होती की त्याच्यासमोर नद्या होत्या. त्याच्यामुळे सकाळी उठून आम्ही 5-6 वाजता नद्यांच्या काठानी पक्षी पाहत फिरायचो. आता हा दूरवर एक धबधबा दिसतोय आपल्याला, तिथून मला नाही काढता. हा बराच दूर होता. असे अनेक धबधबे तिथे आहेत. सध्या जून महिन्यात प्रचंड पाऊस तिथे कोसळतो आणि त्याच्यामुळे सगळे झरे प्रवाहित होतात, असे धबधबे प्रवाहित होतात आणि ते खालपर्यंत वाहून येऊन ते नदीत मिसळतात. तर असे जे धबधबे आहेत जे रस्त्याच्या कडेला अवतरतात, तिथे प्रवासी लोक थांबून आणखीन तिथे एन्जॉय करतात. हा धबधबा पाहू शकता की किती मोठा आहे, किती उंचावरनं तो कोसळतोय आणि वळण घेत तो खालपर्यंत पोचतो. तर त्या माणसाने मला जे विचारलं होतं की बुवा भूतानमध्ये काय आहे,
तर त्याचं हे उत्तर आहे की निसर्ग आहे आणि बुद्धाच्या मॉनेस्ट्रीज आहेत. मॉनेस्ट्रीमधलं आर्किटेक्चर आहे, पाहण्यासारखं कलाकुसर आहे, लाकडावरचं नक्षीकाम आहे. आता हे आम्ही जेवाय करता एका ठिकाणी थांबलो आणि दुपारचं जेवण जे आहे ते आम्हाला आमच्या खर्चानीच करायचं होतं, तर ते आम्ही जेवाय करता थांबलो आहे. हे एक सुंदर फूल पाहू शकता तुम्ही. इथे आम्ही रोटी, दाल फ्राय आणि एक भाजी असं ऑर्डर केलं होतं आणि सूप पण मागवलं होतं. हे तुम्ही पाहू शकता, रोटी आहे, भाजी आहे आणि दाल फ्राय आहे. पापडही मागवले होते. आता सगळं जेवण झाल्यानंतर परत आमचा प्रवास सुरू झाला आणि एका ठिकाणी हा प्रचंड मोठा धबधबा रस्त्याच्या कडेला कोसळत होता. तिथे सगळे सहप्रवासी थांबून आणि त्याचा आनंद लुटत होते, फोटोग्राफी करत होते. आमच्याबरोबर अकोल्याहून 32 लोकांचा एक अकोल्याचाच ग्रुप होता, जो की फॉर्च्युनेटली जळगावला त्याच हॉटेल बरसानाला थांबलेला होता आणि तो आमच्या मागे पुढेच प्रवास करत होता. इथेही त्यातले 32 लोक उतरले होते आणि ते पण धबधब्याचा आनंद घेत होते. या पाठीमागे दिसतात आहे गाड्या उभ्या आहेत आणि तो धबधबा खाली कोसळतो आहे. आता हे तिथून पुढे आम्ही एका ठिकाणी आलो जिथे की 2 नद्यांचा संगम आहे. 2 नद्यांचा संगम, याच्यामुळे काही निगेटिव्हिटी तयार होत असेल तर ती न्यूट्रलाइज करायकरता तिथे 3 स्तूप समोर दिसतात आहेत. तर ते 3 स्तूप बांधलेले आहेत असं माहिती आम्हाला मिळाली. तिथे स्तूप जे आहेत ते ती निगेटिव्हिटी जी आहे ती न्यूट्रलाइज करतात. हे सुंदर दृश्य तुम्ही बघू शकता. डोंगर, दऱ्या, ही नदी. हा 2 नद्यांचा संगम आहे तिथे. आता आम्ही थिंपूला पोचलो आहे. हे आमचं हॉटेल न्यूमियस म्हणून आम्हाला तिथे उतरवलं होतं. अतिशय मी म्हटल्याप्रमाणे समोरनं नदी वाहती आहे, त्याच्या पलीकडे डोंगर आहेत, असं नयनरम्य दृश्य आणि ॲम्बियन्स असलेलं ते हॉटेल होतं. हॉटेल छान होतं. तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग. त्याला मोठाल्या खिडक्या दोन्ही बाजूला होत्या, भरपूर व्हेंटिलेशन होतं. समोर ही मोठी पार्किंग स्पेस होती. इथून ह्याची एंट्री आहे वरती जायला. वरती गेल्यानंतर त्यांनी आमचं स्वागत करून रूमचं अलॉटमेंट केलं. रजिस्टरमध्ये माहिती भरून घेतली. आधार कार्ड तिथे चालत नाहीत म्हटल्याप्रमाणे वोटर्स ID बघितले आणि वेलकम ड्रिंक म्हणून चहा पाजला. तो चहा पिऊन आम्ही वरती रूममध्ये चेक इन करतो आहे. आता हा डायनिंग एरिया होता त्यांचा. आमची रूम ही पहिल्या मजल्यावर होती. खाली त्यांचं रेस्टॉरंट आणि सगळं डायनिंग असल्यामुळे खालच्या बाजूला राहायच्या खोल्या नव्हत्या. त्या सगळ्या वर पहिल्या मजल्यावर होत्या. ते आता चढून आम्ही पहिल्या मजल्यावर आलो आहोत
आमचं सामान ऑलरेडी वेटरनी रूममध्ये पोचवलेलं आहे. ही माझी 108 नंबरची रूम होती. रस्त्याच्या बाजूला होती. समोर डोंगर होता, नदी होती. रूम छान होती. हे इलेक्ट्रिक किटली, चहाचं सामान, 2 RO, वॉटर बॉटल्स, असं साधारण 3 स्टार हॉटेलला जे प्रोव्हाइड केलं जातं ते सगळं इथे होतं. हा मोठा आरसा आहे. कबर्ड आहे कपडे ठेवायकरता. डबल बेड आहे आणि AC रूम आहे ही. हे खिडकीतनं पाहू शकता दृश्य तुम्ही की समोर डोंगर, दऱ्या. आता हे स्वच्छ असं एक टॉयलेट आहे. इथे टॉवेल आणि टॉयलेटरीज प्रोव्हाइड केल्या होत्या. वरती गिझर आहे. हे टॉवेल आहेत. हे बिल्डिंगच्या आजूबाजूला जो ॲम्बीबायन्स होता दूरवर पाहू शकता तुम्ही. डोंगर, दऱ्या. समोरच हे जे 2 रस्ते आहेत, खाली पलीकडे नदी आहे. आता हे रात्रीचं आम्ही डिनर जे आहे ते पॅकेजमध्ये होतं, ते आम्ही हॉटेल न्यूमियसला घेतो आहे. डिनर झाल्यानंतर झोपायला जाऊ आणि परत उद्या सकाळची तयारी करायची आहे. तिथून परत काही प्रेक्षणीय पॉईंट पाहून उद्यालाही परत ह्याच हॉटेल न्यूमियसला मुक्काम आहे आमचा. तेव्हा हे जेवण जे होतं हे अतिशय रुचकर होतं. छान चव होती जेवणाची. त्याच्यानंतर डेझर्ट होतं. तर अशा प्रकारे आम्ही जेवून आणि रात्री झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी आणि जोशी साहेब पक्षी पाहायला गेलो. तेव्हा आता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं की पुढचे माझे सगळे जे व्हिडिओ आहेत 5-6 त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. तर तेव्हा आणि तुमच्या काही कॉमेंट्स असतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. हा थोडासा लांब व्हिडिओ झालेला आहे कारण सकाळी 9 वाजल्यापासून तर 5-6 वाजेपर्यंतचा जो अवधी आहे त्याच्यातल्या घटनाक्रम आहे तो मी चित्रित करून आणि प्रस्तुत केलेला असल्यामुळे तो थोडा मोठा झालेला आहे. पण बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या नसत्या तर त्या तुम्हाला दिसल्या नसत्या. त्याचा आनंद घेता नसता आला. तेव्हा बाय बाय, गुड नाईट.